तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावे माझ्या हाती संतजनी। तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवनदी। नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझ्या हाती संतजनी। यवंत प्रविश्यमुवाच मिमां प्रसूक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं, गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं, मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं, क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं परमानन्दं परमानन्दं। पांडुरंगात मस्तक माझा पायावरिया, पार करी संता, पार करी संतांच्या, पार करी संता। मस्तक माझा पायावरिया, पार करी संतांच्या, पार करी संतांच्या, पार करी संतांच्या। पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा। शरण
शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी महिम न पारते परमाविदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादिना स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता तुमची दासीचा दास करून ठेवा सूर कमी करा तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाते संतजनी वेदांत राग रसिक सकल कंठभूषण देवमान्य संतमान्य वैराग्याचे मूर्तिमंत अवतार नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री तुकोबाराय तुकोबारायांचा हा सुंदर असा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये श्री तुकोबाराय संतांच्या पुढे उभे राहून संतांना प्रार्थना करतात संतांना प्रार्थना करून संतांना आशीर्वादाची मागणी करत आहेत विठाला या विषयाचा विचार केला या अभंगाचा तपशील जर पाहिला तर या अभंगामध्ये श्री तुकोबाराय मागणी करतायत कोणाच्या समोर मागणी करतायत तर श्री तुकोबाराय संतांच्या समोर मागणी करतायत। हा जो अभंग आहे हा मागणीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय मागणीचा विषय मांडतायत आणि ही मागणी करत असताना देवाकडे मागणी केलेली नाही समाजाकडे मागणी केलेली नाही ही जी मागणी केलेली आहे ती संतांकडे मागणी केली आहे विठाला म्हणतात तुमच्या दासाचा दास मला करून ठेवा तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज अशा प्रकारचा मला आशीर्वाद द्या की जेणेकरून तुमच्या दासाचाही दास मी होईल आणि ही दासत्व माझ्या ठिकाणी येण्याकरता जे काही नवभक्ती सांगितल्यात त्या नवभक्तीचा काही अंगीकार माझ्या ठिकाणी झाला पाहिजे। नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी आणि हे मी कोणाच्या आधारे जर बोलत असेल ना तो का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवनदी तुमच्याच पायाच्या आधाराने मी सर्व बोलत आहे आणि या तुमच्याच पायाच्या आधाराने मी हा भवसागर देखील तरुण जाणार आहे असा अभंगाचा सरळभावार्थ सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा गेल्या 3 वर्षापासून बरोबर आहे ना 3 वर्षापासून चालत असलेला हा उत्सव संत शिरोमणी सावता बाबा यांच्या या म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि तोच कार्यक्रम आपण सलग 3 वर्ष करत आलेलो आहोत। पहिल्या दिवशी 7 दिवस भागवत केलं 3 दिवस कीर्तन केले दुसऱ्या वर्षी एक संध्याकाळी कीर्तन एक सकाळी कीर्तन आणि आज याच कार्यक्रमाला सावता महाराजांचा आशीर्वाद लागला म्हणायला काही हरकत नाही। भव्य दिव्य असं सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना या कार्यक्रमाचे मुख्य प्रेरकस्थान असणारे आपल्यावरती पितृतुल्य असणारे माया करणारे कायम आपल्यावरती लक्ष ठेवणारे कासवी नजरेने आपल्याकडे पाहणारे आज समोर बसलेले आहेत दादा देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत। सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज कीर्तनाला उपस्थित आहेत।
प्रामुख्याने गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रामुख्याने या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील नामवंत या ठिकाणी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मी सर्वांची काही नावं या ठिकाणी घेणार नाही, एक तर आपला वेळ भरपूर झालेला आहे. त्याच्यानंतर आपले सर्वांचे आवडते आपल्या या परिसराचं भूषण असणारे उद्धव महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज त्यांनी पक्वाज वाजवल्यानंतर महाराज स्वतः भगवान परमात्मा देखील नाचल, नाही का? समर्पक भावनेनं वाजवणं कसं आहे, सेवा आहे, त्याच्यामध्ये सेवा असली पाहिजे. सेवेमध्ये जे काही महत्त्व वेगळं असतं ते सेवेचं वाजवणं आहे. आणि म्हणून ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच या ठिकाणी भागवत नाना असतील, आमचे कारीचे आबा असतील, पुन्हा अंशराव महाराज असतील, त्याच्यानंतर बरेच आता आपल्या सांगवीचे आमचे ऋषी महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व मंडळी. आणि विशेष करून आमचे चुलते विना घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आता फक्त आपल्याकडे 1 तास उरलाय, 1 तास उरलाय ना? हा, 1 तास उरलाय आपल्याकडं. 1 तासामध्ये आपल्याला ह्या अभंगाची पूर्तता करायची. जेवढी जशी जमेल तशी आपल्याला सेवा करायची. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा या अभंगामध्ये मागणी करतायत, मागणी बर का. तसं जर पाहिलं महाराज, तुकोबरायचं मागणी ही मान्यच नाही जीवनामध्ये. तुकोबराय म्हणतात मी मागणार नाही, मागणीचा धिक्कार करतात. काय म्हणतात? आम्ही कधी मागणार नाही, कारण की विश्वंभर बाबापासून गेल्या 8 पिढ्यापासून आम्ही कोणाला कधी मागितलं नाही. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. आमच्या थोरा मोठ्याने आम्हाला जो नियम घालून दिला, कोणाकडे कधी मागायचं नाही. परंतु या प्रमाणाचा जर आपण विचार केला, काही मागणे हे आम्हा अनुचित. अनुचित म्हणजे याचा अर्थ आहे उचित नसलेलं, बरं का. अनुचित शब्दाचा अर्थ काय? उचित नसलेलं मागायचं नाही. या शब्दात दुसरा अर्थ निर्माण होतो, ज्या अर्थी उचित मागायचं नाही त्या अर्थी उचित मागल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. म्हणून काही न मागण्यापेक्षा काहीतरी चांगलं मागावं असं तुकोबारे सांगतात. आणि तुकोबारांच्या गाथेतल्या प्रत्येक अभंगाचा तपशील जर आपण पाहिला तर मागणीच्या अभंगामध्ये काही वेळेला तुकोबाराय देवाकडे मागतात, काही वेळेला तुकोबाराय संतांकडे मागतात, आणि काही वेळेला तुकोबाराय समाजाकडे अर्थात जगाकडे मागतात. देवाकडे मागत असताना तुकोबारांचे अनंत अभंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, असे अनेक अभंग आहेत. हे देवाकडे मागणी. अजून संतांकडे देखील तुकोबाराय संत मंडळी मागतात. कसं? तुमची दासीचा दास करून ठेवा, अशा प्रकारची मागणी. आणि तुकोबाराय समाजाकडे देखील मागतात. काय मागतात? तर समाजाकडे मागत असताना तुका मागे दान,
समाजाकडे जगाकडे दान मागत असताना मागतात, तुका मागे दान द्यावे जे अनन्य. जोगीच्या भूमिकेमध्ये तुकोबराय उभे आहेत आणि समाजाकडे दान मागतात. कशाचं दान मागतात? भगवंताच्या संबंधाने अनन्यतेचं दान मागतायत. देवाशिवाय दुसरं काही नको अशा प्रकारचं दान तुकोबराय संतांकडे मागतात, जगाकडे मागतात. आणि हे जे तुकोबरायचं मागणं आहे हे स्वतः करता मागणं नाही. तुकोबरायने कधी स्वतःचा संसाराची वृद्धी व्हावी याच्याकरता तुकोबरायने कधी कोणाकडे मागितलं नाही. पण तुकोबरायने मागितलं कोणासाठी? तर ते तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी तुकोबरायने मागितलं. तुकोबराने सकल संतांनी जी काही देवाकडे मागणी केली, संतांकडे मागणी केली, जगताकडे मागणी केली, ती सर्व मागणी कोणासाठी असेल तर ती समाजाकरता आहे. विठाला आजचा हा दिवस मागणीपर आहे आणि आजच्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा असा दंडक आहे. लिखित स्वरूपाचा जरी दंडक नसला, नियम नसला, परंतु पूर्ववत चालत आलेला हा नियम आहे. कार्याच्या आदल्या दिवशी जो कीर्तनकार आहे त्याने काय केला पाहिजे? मागणीपर अभंग घेतला पाहिजे. सप्त्यामधले 3 कीर्तनकार बांधलेले असतात बरं का उद्धव महाराज. किती कीर्तनकार? 3 कीर्तनकार. त्याच्यामधला पहिला कीर्तनकार, पुन्हा काल्याच्या आदल्या दिवशीचा कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो. तुम्ही म्हणता बांधलेला म्हणजे मग कासरीने बांधलेला असतो का? नाही. तुम्ही म्हणता मग कमरेने बांधलेला असतो का? तर नाही, तो नियमाने बांधलेला असतो. मग काय त्याच्या पाठीमागे नियम आहेत? तर पहिल्या दिवशीचा जो कीर्तनकार आहे त्याच्यासाठी एक बंधन आहे. काय? पहिल्या दिवशीचा जो कीर्तनकार आहे त्याला नामपर कीर्तन घ्यावं लागतं किंवा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग त्याला पहिल्या दिवशी घ्यावा लागतो. हे ते त्याचं बांधील आहे. मधले जे 4-5 कीर्तनकार असतील त्यांनी उपदेशपर प्रकरणातील घेतला तरी चालतो, नामपर घेतला तरी चालतो, स्वरूपाचं वर्णन करणारा संतपर कोणताही चालतो. परंतु काल्याच्या आदल्या दिवशी जे कीर्तनकार येतात त्याला मात्र मागणीपर अभंग घ्यावा लागतो. आणि काल्याच्या दिवशी गवळणीपर प्रकरणातील अभंग चालतो, त्याच्यानंतर बाळक्रीडा प्रसंगातला चालतो आणि त्याच्यानंतर काला प्रसंगातला चालतो. आणि म्हणून आज आपला मागणीचा दिवस आहे आणि आज मागणीपर अभंग घेतला पाहिजे हा दंडक आहे. आणि म्हणून मागणीपर प्रकरणातील मागणी विषयाचा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगामध्ये श्री तुकोबराय संतांकडे मागणी करतायत. संतांकडे मागणी करण्याचं कारण काय? देवाकडे मागणी करण्याचं कारण काय? समाजाकडे मागणी करण्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, तुम्हा आम्हाला देवाकडे काय मागावं आणि काय मागू नये याचं ज्ञान नाही. म्हणून तुकोबराय संत मंडळी मागतात. आपल्याला काय मागावं हे कळत नाही बरं का. देवाकडे काय मागितलं पाहिजे, काय नाही मागितलं पाहिजे याचं देखील आपल्याला भान नाही. पूर्वीचा काळ होता आणि महाशिवरात्रीचा दिवस होता. लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका. आपण काय मागितलं पाहिजे, काय नाही मागितलं पाहिजे, आपली मागणी कशी हे लक्षात घ्या. आता पूर्वीचा काळ होता, शिवरात्रीचा दिवस होता. एक म्हातारे बाबा शिवालयाच्या असे बरेच दूर बसलेले होते. पाय नव्हते, डोळे नव्हते, चालता येत नव्हतं. त्याला लेकरू बाळ नव्हतं, बायको नव्हती, पोरगं नव्हतं, कोणीच नव्हतं. त्याला एकटाच होता. एकटा जीव सदाशिव, एकटा, त्याला कोणी नव्हतं. आणि असा म्हणजे रस्त्याच्या साईडला बसलेला होता आणि म्हणायचा, मला कोणीतरी मला मंदिरात घेऊन जा रे, कोणीतरी मला देवाच्या दर्शनाला घेऊन जा. परंतु कोणीच माझं ऐकायला तयार नाही. मला त्या म्हाताऱ्याचं बरं का, ऋषी महाराज, कोणी ऐकायला तयार नाही. आणि मग असाच बराच वेळ गेला, परंतु तिथून एक सद्ग्रस्त चालला होता. नेमकंच त्याचं लग्न झालेलं होतं बरं का. लग्न झालेलं होतं. त्याने पाहिलं बाबा मोठमोठ्याने आरडायला आलेत, मला देवाच्या दर्शनाला कोणतरी घेऊन जा. पण त्याला दया आली, त्याची कळवळ आली आणि त्याला धरलं बाबाला. चला म्हणे, तुम्हाला मी काय करतो, देवाच्या दर्शनाला घेऊन जातो. आणि देवाच्या दर्शनाला त्याला घेऊन गेले. शिवरात्रीचा दिवस होता. दोघं देखील सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन बसले. एक जण इकडून बसला, एक जण इकडून बसला.
आणि बसल्यानंतर दोघांनी भजन करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दोघं महाराज रात्रभर भजन करायला लागले. गोड भजन केलं. आणि महाराज सकाळी पहाटे 3, 4, 5, 6च्या दरम्यान भगवान परमात्मा त्या दोघाला प्रसन्न झाले बर का. दोघाला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हटले मागा काय वरदान पाहिजे, काय वर पाहिजे तुम्हाला मागा. मी कशा करता सांगतोय, आपल्याला मागायचं कळत नाही याच्या करता सांगतोय. म्हणले मागा. आता दोघं होते. एक होता लग्न झालेला, नेमकंच लग्न झालेला होता बघा. आणि एक म्हातारा, त्याला कोणीच नव्हतं, काहीच नव्हतं, त्याचा काहीच पत्ता नव्हता, एकटा जीव सदाशिव. अशा प्रकारची त्याची अवस्था होती. दोघाला देव प्रसन्न झाले. मागा म्हटले काय पाहिजे. आता मागायच्या वेळेस मग देवाने एक आट घातली, पण मी तुम्हाला वरदान द्यायला तयार आहे म्हणले. काय वरदान द्यायला तयार आहे, परंतु ज्याचं लग्न झालंय त्याला 3 वर, आणि ज्याला डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, बोलता येत नाही, काहीच नाही, त्याला चालता येत नाही, त्याला काय 1 वर. आता बघा पार्वती माताने चिमटा घेतला. कोणाला? आमच्या भगवान शंकराला. म्हणले तुम्हाला समजत नाही का, याला डोळे नाही, याला चालता येत नाही, याला उठता येत नाही, बसता येत नाही, आणि तुम्ही याला 1 वर द्यायला लागलात. आणि हे मस्त धडका, याला चांगलं चालता येते, बोलता येते, नेमकं याचं लग्न झालंय आणि तुम्ही याला 3 वर द्यायला लागलात. तुम्हाला काही कळतंय का नाही. अशा प्रकारचा प्रश्न केला. पार्वती माता असं बोलल्यानंतर भगवान शंकर सांगायला लागले पार्वती माताला, ए तो अभी ट्रेलर आहे म्हणे, पिक्चर तो अभी बाकी म्हणे. हे बघा आता शिक, फक्त तुम्हाला कळायला लागलंय, परंतु बघ पुढं काय होते म्हणले. आणि हा प्रसंग पार्वती माता बघतायत आणि म्हणले मागा काय वर पाहिजे तुम्हाला. आता ते नेमकं लग्न झालेलं होतं म्हणे, त्यांनी तू पहिल्या वेळेस तू मागून घे. मग ते मागून घ्यायच्या वेळेस त्यांनी सुरुवात केली. आता त्याचं नेमकंच लग्न झालं होतं महाराज. आता त्याच्या लक्षात आलं, आता देवाने आपल्याला तर वरदान मागायचं सांगितलंय, पण काय मागावं त्याच्या लगेच लक्षात आलं. म्हणले आपल्या बायकोचं जरसं नाक जरा कमी म्हणले, माझ्याकडे पाहू नका बरं का. हा म्हणले नाक जरा, म्हणले आपल्या बायकोचं काय कमी आहे, तेवढे आपण देवाला मागून घेऊ. म्हणले देवा तुम्ही मला 3 वर देणार आहेत, त्याच्यातला 1 वर मी तुम्हाला मागतो. म्हणले काय बोल. म्हणले माझ्या बायकोचं नाक लांबवा, मोठं करा म्हणे, धारधार करा म्हणे. म्हणले तथास्तु. आनंद झाला महाराज. त्याला पळतच घरी गेला. बायको 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 म्हणतच घरी गेला महाराज. आणि घरी गेल्यानंतर पाहिलं बायकोला, तर बायकोचं नाक भलं 1.5-2 हात लांब झालेलं झालं. 1 वर पाहिला त्यांनी. म्हणले आता तर अवघड झालं. म्हणले पहिला वर दिला आणि पहिल्या वरामध्ये तर सगळं काम आपलं वाया गेलं. बायकोचं नाक व्यवस्थित व्हायला पाहिजे तर 1.5 हात लांबलं. म्हणले हे काही योग्य नाही झालं. दुःखी झाला. पुन्हा देवाकडे गेला आणि देवाकडे गेल्यानंतर देवा 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 म्हणे, तुम्ही मला 3 वर दिले होते, त्याच्यातला 1 वर म्हणले जाऊ द्या असाच, आता पर्याय नाही. म्हणले तुम्ही आता 2 वर राहिलेत, त्याच्यातला 2रा वर मला द्या. म्हणले काय. म्हणले माझ्या बायकोचं नाक कमी करा. काय करा म्हणले, माझ्या बायकोचं नाक कमी करा. मी सांगतोय कशाला, आपल्याला काय मागितलं पाहिजे हे देवाकडे कळत नाही. ऐका आता त्याने मागून घेतलं माझ्या बायकोचं नाक कमी करा. हे म्हटल्यानंतर ते पुन्हा घरी गेला. आता घरी गेल्यानंतर कमी करा म्हटल्यानंतर तिला नाकच नाही राहिलं, तिला नाकच नाही राहिलं. हे त्याचा 2रा वर संपला. पुन्हा देवाकडे गेला महाराज आणि देवाला म्हणला देवा आता 3 वर दिले होते, 2 तर फेल गेले, आता 1 राहिलाय. म्हणले 1 कसं काय करायचं आता. म्हणले देवा पहिलं जसं होतं तसंच राहू द्या. म्हणले आता याच्यामध्ये काही बदल करू नका. आता मला सांगा, देव प्रसन्न झाला, साक्षात भगवान परमात्मा प्रसन्न झाले, तरी देवाकडे काय मागावं याची त्याला अक्कल नाही आली, आहे का नाही. म्हणून 3ही वर त्याचे वाया गेले. आपले तसंच आहे महाराज. हे झालं त्याचं आणि आपलं. आता ते 2रं मागणार होतं कोण. 2रं होतं कोण, ते आंधळ होतं बघा, आंधळ म्हातारं. आणि मग भगवान शंकराने त्याचा नंबर लावला. आता म्हणले माग. म्हणले म्हाताऱ्या तुला काय पाहिजे बोल. ते मला काही नाही पाहिजे. मला माझा एकच मागणं आहे तुमच्याकडं, माझा नातू राज्यगादीवरती बसलेला मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय. म्हणले तुम्हाला रेंज नाही लागली धन्यवाद, आणि ज्यांना अजिबातच नाही लागली त्याला डबल धन्यवाद. विठाला विठाला. आता ज्यांना समजलं नाही त्याला फोडून सांगतो, ऐका आता म्हाताऱ्याला 1 वर मागायचा सांगितला होता, त्यांनी 1च वर मागितला, पण एका वरामध्ये एकाच बॉलमध्ये त्यांनी 6 रन काढले महाराज. आता ऐका
त्यांनी काय मागितलं? माझा नातू राज्य गादीवरती बसलेला मला माझ्या डोळ्याने पाहायचा म्हणे. आता मला सांगा, याला कोणीच नाही, याला पोरग नाही, बायको नाही, लेकरं नाही, तर याला डोळे नाहीत, याला चालता येत नाही, आणि याला राज्य गादीवर बसलेला याचा नातू याला याच्या डोळ्याने पाहायचा. आता मला सांगा, याला जर राज्य गादीवरती बसलेला याला जर नातू पाहायचा असेल तर याला पहिलं तरुण करावं लागेल. पहिली मागणी, याचं लग्न लागून द्यावं लागलं, मग नातू कसा होईल? याला पहिलं तरुण करावं लागलं, एक मागणी. तरुण केल्यानंतर याचं लग्न लावून द्यावं लागलं, दुसरी मागणी. लग्न केल्यानंतर त्याला पोरग द्यावं लागलं, तिसरी मागणी. पोरग झाल्यानंतर पुन्हा त्याचं लग्न करून द्यावं लागलं, चौथी मागणी. आणि त्याचं लग्न करून दिल्यानंतर त्याला पुन्हा पोरग द्यावं लागलं, ही पाचवी मागणी. आता इथपर्यंत आलं का? इथपर्यंत आलं. आता पुढे चला. त्याला नातू झाला, पण तो नातू निसता होऊन उपयोग नाही, त्याला राज्य गादीवरती बसवायचे. पुढे बसवायचंय काका, राज्य गादीवरती बसवायचे. आता त्याला राज्य गादीवरती बसवण्याकरता त्याला राज्य गादी द्यावी लागली, त्याला राज्य द्यावं लागलं, सहावी मागणी. आणि आता सगळ्यात मोठं, त्याला राज्य गादीवर बसवलं महाराज, परंतु तो राज्य गादीवरती याला याच्या डोळ्याने पाहिजे, डोळ्याने, हे लक्षात घ्या. आणि डोळ्याने पाहिजे म्हणून याला डोळे नव्हते, पुन्हा त्याला डोळे द्यावं लागले. विठाल म्हणजे एका मागणीमध्ये त्यांनी किती मागण्या मागितल्या? ही झाली शहाण्याची मागणी. आणि 3 वर देऊन देखील एक देखील सफल झाली नाही, ही म्हणजे मूर्खाची मागणी. विठाला विठाला. आणि म्हणून समाजाकडे, देवाकडे आणि संतांकडे साधू संत मागत असतात, कारण की आपल्याला काय मागावं काय मागू नये याचं ज्ञान नाही. आणि तुकोबरायला, संतांना, सर्व संतांना या जगाचा कळवळा येतो महाराज. कारण ह्या लोकांना हित कळत नाही, अहित कळत नाही. त्याच्यामुळं बुडत हे जान हे जन न देखवे डोळा. आणि कामून कळवळा येतो या समाजाचा. आणि म्हणून तुकोबराय संतांकडे मागतात, देवाकडे मागतात, समाजाकडे मागतात. परंतु प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकोबराय संतांकडे मागतायत. संतांकडे कशाची मागणी करतायत? तर आशीर्वादाची मागणी करतायत, प्रार्थना करतायत. प्रार्थना केल्यानंतर संत महात्मे आपल्यावरती आशीर्वाद देतील, कृपा करतील, या अपेक्षेने तुकोबराय संतांकडे अपेक्षा करतायत, मागणी करतायत. तुकोबरायला विचारा, तुकोबराय तुम्ही संसाराच्या संबंधाने मागत नाही. तुकोबराय म्हणले, मी संसाराच्या संबंधाने कधी मागत नाही, कारण की मी जाणत आहे, मला सगळं कळत आहे. कारण की पुत्र पुत्र धनादी जी संपत्ती आहे ही अनित्यत्वाने बरखटलेली आहे, हे कधी आपल्या सोबत येणार नाही. याच्या संबंधाने मी कधी मागणार नाही. ये रते मायेके दुःखाचे जनते
नाही आदी अंती अवसानी. याच्या संबंधाने मी कधी तुम्हाला मागणार नाही, परंतु मागायचं झालं तर मी आशीर्वाद मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय आशीर्वाद मागून घेतात आणि तुकोबराय म्हणतात मी आशीर्वाद संतांकडे याच्याकरता मागतो की फक्त संतांनी आणि देवाने दिलेलाच आशीर्वाद फलद्रूप होत असतो. मला आशीर्वादाची देखील एक विशेष आहे. आशीर्वाद कोणी देवा, कोणाला देवा आणि कोणी आशीर्वाद दिल्यानंतर त्याचा फलद्रूप होतो याचा विषय. आशीर्वाद फक्त तेच देऊ शकतात ज्यांच्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे काही 6 विकार आहेत त्यांच्या अंतःकरणातून निघून गेलेत, अशांचाच आशीर्वाद त्या ठिकाणी लागत असतो महाराज. त्याच्यामध्ये पहिले म्हणजे भगवान परमात्मा आणि दुसरे म्हणजे संत महात्मे यांचाच आशीर्वाद आपल्या तुम्हाला लागत असतो. अहो पाप्यातला पापी, महापापी रोज माणसं मारायचं महाराज, रोज माणसं मारायचं. परंतु संतांचा उपदेश झाला, संतांचा आशीर्वाद लागला. आज आपल्या या अध्यात्म विद्यामधलं सगळ्यात अगोदरचं आद्य कवी जर कोण असतील तर ते म्हणजे वाल्या कुळी आहेत. हे कशाचा प्रसाद आहे? हा फक्त आशीर्वादाचा प्रसाद आहे. अजून सांगू, अहो नेमक्या काही क्षणामध्ये जाळणार आहेत, काही क्षणामध्ये अग्निडाग देणार, तिरडीवरती घेऊन चाललेत. परंतु त्याच देहामध्ये चैतन्य वतून, प्राण वतून त्याच्याकडून आपली ज्ञानेश्वरी लिहून घेणारे आमचे ज्ञानोबराय. हे कशाचा परिणाम असेल तर हा आशीर्वादाचा परिणाम आहे. विठाला विठाला नमावे हे पाय हे माझे उचित. ऐका नाही, आशीर्वाद हे तर तुमचिया, तुमच्या आशीर्वादाने हे सगळं मी करू शकतो. आणि म्हणून तुकोबराय संतांकडे मागणी करतात. मागणी करत असताना आशीर्वादाची मागणी करतात आणि आशीर्वादाच्या मागणीद्वारा कशाचं दान मागतात? अभंगाच्या करणी